हाय हॅलो नमस्कार, मी सर्वांची लाडकी अर्पणा आणि नेहमीप्रमाणेच आजचा विषय अजिबातच नाही आहे. तर मी तुम्हाला इंस्टाग्रामवर जे काही रील्स टाकत होते त्याच्यावर मी परवा सांगितलेलं आहे की छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ करत आहे, पण एक्सप्लेन करायला मला त्यावर वेळच मिळत नाही. म्हणजे 2-2.5 मिनिटामध्ये त्या गोष्टी आवराव्या लागतात आणि तितकं ते पुरेसं नाही आहे. त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की यूट्यूब चॅनलवरच आपल्या यूट्यूब चॅनलला मी आठवड्यातून एकदा फिटनेस रिलेटेड काही टिप्स, बेसिक टिप्स असतील त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून एक्सप्लेन चांगल्या प्रकारे मला करता येईल. तर आजचा आपला पहिलाच ह्या रिलेटेडचा विषय आहे आणि तो म्हणजे आपल्याला एक 28 डेज चॅलेंज घ्यायचं आहे, जे की तुम्हाला घरगुतीच काही गोष्टी योग्य वेळेत योग्य प्रमाणात घ्यायच्या आहेत. कसं आहे बेसिकली की डाएटचे हे अनेक प्रकार असतात, जसं की इंटरमिडिएट फास्टिंग किंवा ओन्ली लिक्विड फास्टिंग, शिवाय कीटो फास्टिंग, असे अनेक प्रकार आहेत. ते मी तुम्हाला आत्ता ह्या बेसिक टिप्समध्ये अजिबात सांगणार नाही. आत्ताचं आपलं डेली रुटीन कसं असतं, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, तर त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला ह्या 28 दिवसांमध्ये जे काही चॅलेंज आहे त्यामध्ये मी कुठलंही गोष्ट स्किप करणार नाही. तर ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतील. तर फक्त 28 दिवस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सण समारंभ, मैत्रिणीचं लग्न, मित्राचं लग्न, खास जवळच्या मित्राचं लग्न, शिवाय जे काही तुमचे इव्हेंट्स असतील, गेट टुगेदर आहे, सुट्टी पडली आहे, असे जे काही इव्हेंट्स असतील ते पहिला 28 दिवस तुम्ही स्किप करायचं आहे. गावाला जायचं आहे, मामाच्या गावाला जायचं आहे, ते सुद्धा बंद करायचं आहे. आंब्याचे सीझन सुरू होतील, आता झालेच आहेत ऑलमोस्ट पाडव्यापासून. तर आंबाही आपल्याला खायचं नाही आहे. फक्त 28 दिवसासाठी मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलत आहे. त्यानंतर तुम्ही एकदा तुमच्या बॉडीमध्ये ह्या 28 दिवसानंतर चेंजेस दिसल्या, त्यानंतर तुम्ही काही गोष्टी प्रमाणात म्हणजे मेंटेन ठेवू शकता. तर आपल्याला सांगायची पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपला बॉडी टाईप, म्हणजे बॉडीचं जे काही आपला फिटनेस आहे तो 70% आपला डाएट आणि 30% आपला वर्कआउट ह्या गोष्टींवर डिपेंड असतो किंवा ह्या गोष्टींवर तो मेंटेन होतो. तर मी तुम्हाला लगेचच जिम जॉईन करा किंवा कोणत्या तरी फिटनेस क्लासला जावा, योगा वगैरे पैसे भरून, असं मी अजिबात सांगणार नाही. तर बेसिक काही यूट्यूबला चॅनल असतात, घरगुती तुम्ही वर्कआउट करायचा आहे तो करावाच लागणार त्यासाठी, त्याशिवाय पर्याय नाही. तो स्किप करून चालणार नाही. ते 30% सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तर स्टेप्स असतात घरात, त्या तुम्ही जवळपास अर्धा तास तुम्ही त्या स्टेप्स चालू उतरू शकता. शिवाय काही बेसिक गोष्टी तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकताय. वॉकिंग करू शकता तुम्ही 30 मिनिट किंवा 45 मिनिट, जर वेळ मिळाला तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्या बेसिक गोष्टी आहेत त्या वर्कआउटच्या, तुम्ही त्या फॉलो करायच्या आहेत आणि मग हे 28 दिवसाचं तुम्हाला चॅलेंज घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काय खाता. तर सकाळी उठल्यानंतर आपण 6 ते 7 आपलं पोट रिकामं असतं. म्हणजे आपण गृहीत धरूयात की आपण रात्री 9ला जेवलो. 9 नंतर सकाळी जर तुम्ही 7ला उठलात तर जवळपास 9 ते 10 तास आपलं पोट रिकामं असतं. तर लगेचच कोणतंही थंड पाणीसुद्धा अजिबात प्यायचं नाही किंवा नॉर्मल वॉटरसुद्धा तुम्ही घ्यायचं नाही आहे. तर ते तुम्हाला कोमट करून घ्यायचं आहे. शिवाय त्याच्यामध्ये आदल्या दिवशी रात्री आपल्याला जिरं आणि त्याच्यामध्ये तुम्ही धन हे मिक्स करू शकता, किंवा एक मी तुम्हाला टिप देते की जिरं, धन, मेथ्या हे 3 पदार्थ आहेत. तर ते तुम्हाला भाजून मिक्सरला बारीक करायचं आहे, त्याची पूड तयार करायची आहे. जर तुम्ही आदल्या दिवशी भिजत घालायचं विसरला असाल तर त्यात ही जी तुम्ही पूड केलेली आहे ती पूड तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उकळू शकता. 1.5 ग्लास पाणी ठेवून हे तुम्ही अर्धा चमचा किंवा 1 चमचा घाला, ते उकळवा, थंड करून प्या. हे तुम्हाला रोज एक घ्यायचंच आहे. त्याच्यानं काय होणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं पोट साफ होणार आहे आणि पोट साफ झाल्यामुळं सगळ्या गोष्टी पुढे आपोआप चांगल्या सुरळीत होतील, जेणेकरून स्किनसुद्धा त्यावर तुम्हाला ग्लो होण्यासाठी, किंवा पिंपल्स जर येत असेल, ॲक्ने असेल, तर ह्यामुळे बंद होतो. त्याच्यामध्ये तुम्ही दालचीनसुद्धा ॲड करू शकता. हे ऑप्शनल आहे, पण तुम्हाला जर हवे असेल तर ती एक पूड तुम्ही जवळपास 15 दिवसाची किंवा महिन्याभराची तुमच्या अंदाजानुसार ती करून ठेवा बरणीमध्ये आणि ह्या गोष्टींचा वापर तुम्ही करा. किंवा आदल्या दिवशी रात्री तुम्ही भिजत घालणार असाल जिरे आणि मेथ्या, तर तुम्ही घालू शकता. दुसरी गोष्ट, सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी
अजिबात घ्यायचं नाही. कॉफी कोणती तर दुधाची, मिल्कयुक्त कॉफी अजिबात तुम्हाला घ्यायची नाही किंवा चहा सुद्धा तो घ्यायचा नाही. तुम्ही त्याऐवजी ब्लॅक कॉफी घेऊ शकता. ह्या पाण्यानंतरचं मी तुम्हाला सांगते, ह्या तुम्ही ब्लॅक कॉफी हे तुम्ही घेऊ शकता. शिवाय आता तुम्हाला करायचं काय आहे, 28 दिवस 2 पदार्थ टोटली बंद करायचे आहेत. ते म्हणजे साखर आणि दुसरी गोष्ट मैदा. साखर म्हणजे साखरयुक्त सगळे पदार्थ, सगळे म्हणजे सगळे. मग आम्ही गूळ घेऊ का? नाही, आपल्याला गूळ सुद्धा अजिबात अलाउड नाही आहे 28 दिवसासाठी. हे मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर 28 दिवसानंतर बाकीचा निर्णय काय आहे तो तुमचा असेल. चॉईस इज युअर्स. ब्रेकफास्टमध्ये आपल्याला करायचं काय आहे तर जर प्रोटीनसुद्धा आपल्याला हवं आहे, तुम्ही एग खात असाल, नॉन व्हेजिटेरियन असाल किंवा एगेरियन असाल तर तुम्ही किमान 1 अंड तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं उकडलेलं असावं. 1 प्लेट पोहे खात असाल तर ते तुम्ही अर्धा प्लेट करा. आपल्याला जास्त कार्ब घ्यायचे नाही आहेत. अर्धा प्लेट पोहे चालेल किंवा इडली खात असाल तर सिंगल इडलीसुद्धा चालेल, म्हणजे एकच इडली. पोट भरून आपल्याला नाश्ता करायचा अजिबात नाही. त्याच्यामध्ये तुम्ही स्प्राऊटसुद्धा ॲड करू शकता, म्हणजे मटकी, मूग, त्याला मोड आलेले जे असतील ते तुम्ही ॲड करायचं आहे. दिवसभर तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे. भरपूर म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, बॉडी डिहायड्रेट होते, त्याच्यामुळं जवळपास 4 ते 4.5 लिटर पाणी तुम्हाला पिणं गरजेचं आहे. ते पाणी कसं प्यायचं आहे हे मी तुम्हाला एका रीलमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला इथं सांगते की ते पाणी तुम्हाला एकदम मोजून मेजरमेंटनी प्यायचं आहे. म्हणजे जास्त झालं तर चालेल, असं काही नाही आहे की तुम्हाला ती एक पट्टी आणायची आहे आणि ते लिटरचं हे आणायचं आहे माप आणि मोजायचं, असं काही नाही. पण किमान तुम्हाला माहीत आहे हा ग्लास किती लिटरचा आहे, ही बॉटल किती लिटरची आहे. जवळपास 4च्या पुढं आपलं वॉटर इनटेक जाऊ दे. दुसरी गोष्ट, 10च्या आत आपला नाश्ता हा व्हायलाच पाहिजे. त्यानंतर 12:30-1 या दरम्यान आपला लंच असणार. आता लंचमध्ये काय घ्यायचं आहे, आता 10 ते 1 वाजेपर्यंत असं आपण गृहीत धरूयात की तुम्ही 1ला लंच करणार आहात. तर ह्यामध्ये आपल्याला जर भूक लागली तर ताक घ्यायचं आहे. ताक म्हणजे असं नाही की घट्टमुट्ट एकदम ताक केलेलं आहे दह्याचं आणि आता आपल्याला गरगरून झोप येत आहे. 1 चमचा दही याचं आपल्याला ताक करायचं आहे. असं तुम्ही 2-3 ग्लासेस किंवा त्याच्यानंतरही दिवसभरात तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लंच नंतर सुद्धा जर तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला एकदम पातळ पाण्यासारखं ताक करायचं आहे आणि ते आपल्याला पीत राहायचं आहे. ओके, आता लंचमध्ये काय घ्यायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. एक म्हण आहे, सकाळी जेवावं राजासारखं आणि संध्याकाळचं जेवण असावं भिकाऱ्यासारखं. लंचमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, फक्त त्याचं प्रमाण योग्य असायला पाहिजे. भात आपल्याला खायचा नाही 28 दिवस, नो राईस. ओके, चपातीसुद्धा खायची चालेल, तुम्ही चपाती खाऊ शकता, 1 चपाती खाऊ शकता आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही भाकरी घ्यायची आहे. समजलं? तर सकाळी तुमचा 1 फुलका कमी तेलाचा किंवा तुमचा 1 चपाती चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेवायला लंचला ज्यावेळेला तुम्ही जेवणासाठी तुम्ही सुरुवात करताय त्यावेळेला सगळ्यात पहिला एवढं बाऊल भरून तुम्ही सलाड खायचं आहे. काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, डाळिंब, कलिंगड आहेत आता बाजारला. हे तुमचं अर्ध किमान त्या सलाडने पोट भरायला पाहिजे, इतकं तुम्ही ते सलाड खायचं आहे. त्याच्यानंतर जेवढी भूक राहिली असेल शिल्लक पोटामध्ये त्यावर तुम्ही जेवायचं आहे. म्हणजे तुम्ही 1 चपाती खाऊ शकता, बिघड वगैरे नाही, जातच नाही, कारण सलाडच आपल्याला पोट भरून खायचं आहे. आणि 1 तुम्ही तुमच्या आवडीची भाजी खावा, पण ती जास्त तेलकट स्पायसी अजिबात नको. आपली बेसिक घरात केलेलीच असू दे, उसळ चालेल कुठली पण, किंवा तुम्ही तूर डाळीचं वरण, आमटी ते पण तुम्ही घेऊ शकता. मोड आलेले कडधान्ये, पालेभाज्या घ्या, हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे. हे आपल्याला सकाळच्या वेळेत दुपारच्या जेवणामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत. आता दुपारी 1 ते संध्याकाळी आपलं जेवणाचं टाईम 8च्या आत किंवा शार्प 8 आपण काउंट करूयात. म्हणजे 1 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत तुम्हाला हा इतका वेळ आहे खाऊन झाल्यानंतर. मधल्या 4-5च्या वेळेला तुम्हाला भूक लागते, प्रत्येकाला लागतेच. इव्हिनिंग ती भूक असते सगळ्यांची. तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी घेऊ शकता. दूध इथं वापर करायचा नाही आहे. या ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी चालेल.
शिवाय खूपच भूक लागली असे वाटेल तर एकच वाटी, छोटी वाटी तुम्ही प्लेन चिरमुरे खाऊ शकता. पिशवी भरून आपण घेतले आणि खातच राहिलोय, आपल्यालाच माहीत नाही किती आपण खातोय असं अजिबात नको. एक वाटी तुम्ही ते चिरमुरे घ्या आणि 5-6च्या दरम्यान त्या भुकेला तुम्ही ते खाऊ शकता. ह्यामध्ये आता सांगते एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक आपल्याला ज्यूस ॲड करायचा आहे. तो म्हणजे बीट, गाजर, काकडी ह्याच्यामध्ये तुम्ही 1 किंवा 2 मोरावळे ॲड करायचे आहे. मोरावळे याचा ज्यूस करायचा आहे आणि कुठलं पण चालेल, म्हणजे मोरावळ्या एक बाजूला आणि बीट, गाजर, काकडी ह्या तिन्हीपैकी एक असं दोघांचं मिळून त्याचा ज्यूस करायचा आहे. आलं आणि पुदिना तुम्ही घालू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. साखर आणि मीठ घालायचं नाही आहे, साखर आपली बंद आहे 28 दिवस. तर अशा पद्धतीनं एक ज्यूस, तो तुम्ही त्याला काही टाईम नाही, तो तुम्ही दिवसभरात कधीही घेऊ शकता. रात्री जेवून झाल्यानंतर, डिनरनंतर सुद्धा घेऊ शकता, सकाळी घेऊ शकता, आपलं ब्रेकफास्ट झाल्यानंतर किंवा आफ्टर लंचसुद्धा चालेल, काही अडचण नाही. आता ह्यामध्ये रात्री 8चं जेवण. रात्री 8चं जेवण एकदम नॉर्मल, एकदम साधं. त्याच्यामध्ये आपल्याला एक भाकरी छोटीशी, जर तुम्ही एवढी मोठी करत असाल तर त्याच्यापेक्षा क्वांटिटी आपल्याला कमी करायची आहे. आणि पालेभाजी, ग्रीन पालेभाजी, म्हणजे चटणी नको त्याच्यामध्ये. म्हणजे जसं की काही जण एक पालेभाज्यांमध्ये चटणीसुद्धा ॲड करतात, पण ते आपल्याला नको आहे. रात्रीच्या जेवणामध्ये तिखट नाही काय ॲड करायचं, एकदम प्लेन वरण चालेल, भाकरी आणि पुन्हा सलाड. ह्याच्यामध्ये काय तुम्ही एखादी काकडी, गाजर असं काही अवेलेबल जे काय आहे ते तुम्ही त्यावेळेला खायचं आहे. अंडं पुन्हा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ते तुम्ही उकडून खायचं आहे. शिवाय तुम्हाला चटणी संध्याकाळच्या जेवणाला वर्ज्य आहे, चटणी आपल्याला ॲड करायची नाही आहे रात्रीच्या जेवणात. अशा प्रकारे तुम्ही ते 28 दिवसाचं जे काय आपलं हे रुटीन आहे, 28 दिवसाचं जे काय चॅलेंज आहे ते तुम्ही घ्यायचं आहे आणि तुम्ही स्वतःमध्ये हे रिझल्ट पहा. आणि आता गुढीपाडवा झालेला आहे, चांगले मुहूर्त सुरू आहेत आणि ह्यानंतर तुम्ही ते घेऊ शकताय. म्हणजे 1 मेला तुम्ही हे आपलं फॅट लॉस करून एकदम फ्री होताय. जेणेकरून मग तुम्हाला फिरायला जाता येते, वॅकेशन असतील तर ते करू शकता आणि स्लिम ट्रिम छान दिसता, समारंभामध्ये सुद्धा छान उठून दिसाल. हे बघा, हे अशी जॉ लाईन येणार तुम्ही एकदम साखर कमी केल्यानंतर. जर फॅट असेल, गालावरचं डबल चेन असेल ते सुद्धा कमी होणार, पोटावरचं घेर कमी होणार. खूप छान छान रिझल्ट तुम्हाला या डाएटमुळे दिसतील आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की चॅलेंज हे घेतलेलं आहे का, आणि 28 दिवसानंतर सुद्धा मला कमेंट करा की किती फरक पडला. ह्याच्यानंतर पुढचा एपिसोड मी सांगेन. अनेक प्रकार आहेत, मी वेगवेगळ्या टिप्स सोप्या घरगुती तुम्हाला मी प्रत्येक आठवड्याला सांगत जाईन आणि तुम्ही मला रिझल्ट तुमचा सांगत चला. ओके.